संग्राम संग्राम व्हिडिओ या ना पुढे एक एक या ना अरे एक एक पुढे या व्हिडिओ संग्राम संग्राम व्हिडिओ या ना पुढे एक एक या ना अरे एक एक पुढे या व्हिडिओ आज आमची 3 सेट असं मॅच झालेलं आहे टोटल. राजेरणगर्जना वर्सेस झंझावत झणकार अशी टीम होत्या. त्याच्यात एकदम चुरशीच्या मॅच मस्त निलेश सही नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी क्रीडा आरोग्य पालक शिक्षक महोत्सवात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजची व्हॉलीबॉलची जी तिसरी मॅच झाली आहे ती रोमहर्षक मॅच होती, ज्यामध्ये आज विजेता संघ आपल्याबरोबर आहे. तर याच्यामधले जे काही मेन सेटर जे होते किंवा मध्ये सेंटर म्हणून जे काम करत होते ते कुंदन दादा आणि अभिजित दादाने त्यांचा अनुभव सांगावा. धन्यवाद. रोमहर्षक सामना झाला, ज्यामध्ये अपेक्षित जसं होतं शंभू सरांची टीम तुल मात्र होती. त्यामध्ये आम्ही आमची युनिटी, त्याच्यानंतर आमची दररोजची प्रॅक्टिस, तसेच जो टीम गेम असला पाहिजे तो आम्ही दाखवला. आणखीन सर्व सहकार्य झाल्यामुळं आम्ही जिंकलेलो आहे. या संपूर्ण संघाचे जे कर्णधार आहेत, अच्छा, तर यावरचे जे मेन स्मॅशर आहेत ज्यांनी खूप चांगला स्मॅश केलंय या मॅच मध्ये आणि खूप छान ड्रॉप टाकलेत, असे आपले बालचंद्र कासार यांनी आपलं मत मांडावं. नमस्कार. आजची मॅच ही आमच्यासाठी म्हणजे फायनलच्या मॅच बरोबरच होती, त्यामुळे आमची पूर्ण ईर्ष्या आणि ऊर्जेनेच उतरलेलं होतं. जिंकायचं हे आमचं ध्येयच होतं आणि त्याप्रमाणे आमचा सर्वांचा सांघिक खेळ व्यवस्थित झाला आणि ठरल्याप्रमाणे आम्ही विजय खेचून आणला.
एकंदरीत जो काही मॅच झाली, कधी कधी आपण असं म्हणतो की 6 जणांचाच खरा खेळ असतो, पण काही लोक बाहेर राहून पण स्वतःच्या संघासाठी जे काही योगदान द्यायला हवं, तसं आय थिंक सागर दादांनी जे यावर्षीचे क्रीडाध्यक्ष जे आहेत त्यांनी एक चांगलं काय म्हणतात त्याला उदाहरण आज या क्रीडा स्पर्धेत ठेवलं की दरवेळी आपणच पुढे असायला पाहिजे असं काही नाही. कदाचित आपला संघ पुढे ठेवला आणि आपण मागे राहिलो तर उलट संघाच्या विजयामध्ये आपलाही थोडाफार हात असतो. तर सागर दादा तुझं काय म्हणणं आहे? निश्चितच मी माझ्या टीम बरोबरच आहे. बाहेर जरी असलो तरी मी 7वा प्लेअर म्हणून बाहेरची पूर्ण जबाबदारी मी पार पाडायचा प्रयत्न करतो आणि नक्कीच मी त्याला न्याय देतो. विजयी घोडदौड आमची चालूच राहील अशीच, आणि असाच आम्ही व्हॉलीबॉलचा चषक हा उंचावू हा नक्कीच विश्वास मला आहे. आणि तेवढंच माझ्या टीमवरती येतात ती युक्तला शुभेच्छा, आणि मी त्याच्याबरोबर राहील आणि आम्ही विजयी चषक नक्कीच उंचावू. टीम मधला सरप्राइजिंग एक फॅक्टर होता, म्हणजे फॅक्टर कसा असतो सचिन चौधरी कधी व्हॉलीबॉल मध्ये नाही दिसत बऱ्याचदा, पण त्याचा खेळ कसा आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे. आजचा सामना तुमचा एका तुमच्याकडे संघाविरुद्ध होता आणि तुम्ही 2-0 असं जिंकलात. तुम्हाला वाटलं होतं की समोरच्या टीमला तुम्ही अशा पद्धतीने पराभूत कराल? हो, वाटलं. ऍक्च्युली आम्ही असं कुठल्याही संघाला कमी लेखत नाही. संघ हा सांघिक खेळ आहे, त्याच्यामुळे कुठला प्लेअर कधी चमकेल हे आपल्याला माहित नसतं. त्याच्यामुळे आम्ही अगदी त्यांना सिरियसली घेऊनच खेळत होतो. समोर शंभू सर, देवळेकर सर, संपत सर असे चांगली लोक खेळणारे होते, चांगले स्मॅश मारणारे होते, उचलणारे होते. पण त्याला आम्ही जे काही उत्तर दिले ते सांघिक खेळातून उत्तर दिलेलं आहे. याच्यामध्ये असं झालंय की सुरुवातीला काही सेटमध्ये आम्हाला काही चुका झाल्या, पण आम्ही एकमेकांच्या त्या चुका दुरुस्त केल्या आणि त्या चुका दुरुस्त करून एकमेकांना प्रोत्साहन देत हा खेळ केला आणि त्याच्यामुळे आज हा विजय आम्हाला मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने भारतीय पण स्वभावाने ऑस्ट्रेलियन असा तुमच्या टीम मध्ये एक दाढीवाला प्लेअर आहे ज्याला बापू दळवी नगरचा बंबारी म्हटलं जातं. त्याने आजच स्लेजिंग करून समोरच्या टीमला नाम आरोप केला असा त्याच्यावर आरोप केला जातो. याबद्दल कितपत चुकत आहे? खेळामध्ये स्लेजिंग जे म्हणतो क्रिकेटमध्ये तर स्लेजिंग असतं. इथं तो फक्त तो आमच्याच टीमला प्रोत्साहन देत होता, तो आम्हालाच प्रोत्साहन देत होता, आम्हाला भालचंद्रला सांगत होता की चांगलं खेळ, समोरच्या इथं पॉइंट आहे. तो समोरच्या टीम मधल्या कमी जागा, ज्या कमकुवत जागा आहेत त्या एकंदरीत सगळ्यांना दाखवून देत होता. याला समोरचे जर ते असं समजत असतील की आम्ही त्यांच्या काही उणीवा काढत होतो तर हे त्यांचं तसं मत असावं. पण आमच्या केसमध्ये असं आहे की तो आम्हाला सगळ्यांना समोरच्या टीमच्या कमकुवत जागा दाखवून देत होता. असं आपण फिक्स सांगू शकत नाही, अजून 2 सामने पण 90% आपण सांगू शकतो की आपण उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे, आणि जी की माझ्या मध्ये पहिली टीम आहे जी उपांत्य फेरीत गेलेली आहे. पुढील सामन्यासाठी तुमची रणनीती काय असेल? एकूण आतापर्यंत जे झालेले 3 सामने आहेत, तिन्ही सामन्यांमध्ये आम्ही 2-0 जिंकलेलो आहोत. त्याच्यामुळे पुढचाही सामना आम्ही जिंकूच आणि 100% उपांत्य फेरीमध्ये जाऊ आणि तिथून पुढे जसं सागर दादा म्हणालाय तसं अंतिम चषकही आम्हीच उचलू. आजच्या या यशाबद्दल सेलिब्रेशन गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जशी आता आपण या रोमहर्षक सामन्याची मजा घेतली त्या पद्धतीने आनंद दादा आणि सागर दादा आजच्या दिवसभराचं नक्की नियोजन काय आहे व्हॉलीबॉल आणि क्रिकेट? आता अजून साधारणपणे एक 4 मॅचेस होणार आहेत आणि त्याच्यानंतर एक साधारणपणे एक तास 1.5 तासात क्रिकेट सुरू होणार आहे. तर क्रिकेटचेही सामने खूप रोमहर्षक चालू आहेत. षटकार, चौकार, विकेट, कॅच यांची आतिषबाजी बघण्यासाठी नक्की आमच्या सोबत राहा. धन्यवाद. अत्यंत चुरशीच्या अशा स्पर्धा सुरू आहेत आणि व्हॉलीबॉलचा सामना एकदम रंगतदार दुसऱ्या सेटमध्ये चालू आहे. ओव्हरऑलच सगळ्या मॅचेस जर आपण बघितल्या तर खूपच चांगल्या आणि तुल्यबळ संघांमध्ये घडत आहेत. खूपच इंटरेस्टिंग सगळ्या मॅच होत आहेत आणि जसं की आपण IPL किंवा इतर स्पोर्ट्समध्ये बघतो की जशी अशी स्पर्धा पुढे सरकते तसं शेवटच्या काही सामन्यांवरती शेवटचं गणित असतं की
पॉईंट्स टेबल आणि पुढं मागं वर होत असतो तसाच इथं पण होतोय आणि खूपच रंगतदार सगळे सामने होत आहेत. यासोबतच सगळ्यांचा स्किल सेट आहे तो चांगला वाढलेला आहे, त्यामुळेच त्या मॅचेस चांगल्या होतात असं मला वाटतं. कारण की अनेक वर्षांपासून हे सगळे पालक नियमितपणे सराव करतायत, त्यामुळं या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे घडतायत. आधी जरा अमॅच्युअर होते, पण आता बऱ्यापैकी प्रो लेवलचा खेळ हा ते खेळतायत, दाखवतायत आणि प्रेक्षकांना पण तेवढाच आनंद येतोय. म्हणजे अक्षरशः आपण बघू शकतो की शाळेतले विद्यार्थी सुद्धा सगळे तास सोडून इथं ती मॅच बघायला येतात, इतकी रंगतदार अशी सगळी ती मॅच चालल्यामुळं. तर खूपच छान अशी स्पर्धा चालू आहे असं वाटतंय. धन्यवाद दादा. ज्ञान प्रबोधिनी शाळेत पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये स्पर्धा होती. आतापर्यंत तुमच्यामध्ये अशा एकूणच या उपक्रमाबद्दल, या महोत्सवाच्या मागच्या कारणाबद्दल आणि आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या इतिहासाबद्दल अगदी थोडक्यात काय सांगा? चांगलं निरीक्षण आहे की पालक आणि शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा अशा मुळात आपण विद्यार्थ्यांवर काम करत आहोत गेल्या अनेक वर्षांपासून, पण विद्यार्थी हे फक्त शाळेमध्ये जेवढा वेळ असतात त्याच्यापेक्षा अधिक वेळ घरी असतात. त्यामुळं पालकांचं जेवढं चांगलं प्रशिक्षण होईल त्यासाठी पालकांच्या सभा आणि असं होत असतात, पण त्याच्यात अधिक चांगल्या पद्धतीनं ते रुजावं म्हणून पालक संघाची स्थापना इथं 15 वर्षांपासून झाली आणि त्यातनंच तो क्रीडा स्पर्धेचा उपक्रम पुढे आला. यातनं एकमेकांशी भेटीगाठी होणं, बॉन्डिंग होणं आणि त्या व्यतिरिक्त जाऊन आपण काहीतरी वेगळ्या प्रकारचा स्किल सेट शिकणं, वेगळं काहीतरी गोष्टी करणं, घडवून आणणं हे सगळं या निमित्तानं घडत असतं. या क्रीडा स्पर्धा या फक्त वर्षातनं एकदा जरी घडल्या तरी वर्षभर पालक संघाचे उपक्रम सुरू असतात आणि उद्योग, क्रीडा, आरोग्य अशा विविध क्षेत्रामध्ये, पर्यावरण अशा विविध क्षेत्रामध्ये हे पालक सगळे काम करतात आणि खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांचं वर्षभराचं आहे. आणि त्याचा एक एकत्रीकरणाचा प्रयत्न असा कदाचित क्रीडा स्पर्धा म्हणू शकतो, ज्याच्यात जवळजवळ 1000 पालकांची उलाढाल होत असते आणि माणसांची उलाढाल होणं, एवढा वेळ काढणं प्रत्येकानं ही खूप मोठी गोष्ट आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात. आणि हे सगळे असं करताना बघून सगळे जे विद्यार्थी आहेत ते नक्कीच प्रेरित होतात आणि त्याचा भविष्यात त्या विद्यार्थ्यांच्या घडणीमध्ये खूप मोठा हातभार असणार आहे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, तुमच्या शाळेत अनेक क्षेत्रातले मोठे मोठे दिग्गज पालक आहेत, त्यांचा मोठेपणा मैदानाबाहेरचा आणि मैदानावर उतरल्यानं त्यांचा खेळावरती यात तुम्हाला काही फरक जाणवते, त्याचं काही विशेष किंवा काही खटकणारी बाब जाणवली का आतापर्यंत? नक्कीच या संदर्भात चांगला प्रकाश टाकला तुम्ही प्रश्न विचारून की असे पालक, तर बऱ्याच वेळेस असं घडले, म्हणजे मी स्वतः शिक्षक म्हणून खेळतोय गेली अनेक वर्ष आणि अनेक वर्ष मी ज्यांच्या सोबत खेळतो त्या व्यक्तीचं कार्य मला माहिती नव्हतं. असं घडलेलं होतं की खेळाडू म्हणून ती व्यक्ती माहिती होतं आणि ज्यावेळेस मला त्या व्यक्तीच्या बद्दल नंतर हळूहळू कळायला लागलं, अशी मैत्री वाढली आणि त्या पालकांबद्दल त्यावेळेस प्रत्येकाबद्दल खूप आदर वाढत गेला. कारण की ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी मोठा बिझनेस करते, कुठल्या तरी मोठ्या पदावरती काम करते, पण ते सगळं शाळेच्या गेटवर सोडून हे लोक आत येतात आणि एकदम मित्र भावनेनं खेळत असतात. बरेच जण म्हणजे सगळेच पालक असल्यामुळे माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण कधीच मला असा तो फील आला नाही की हे खूप कोणीतरी मोठे आहेत आणि ते काहीतरी मला शिकवायला आलेत किंवा त्यांच्यामध्ये तो आविर्भाव आहे. रादर ते एकदम मित्रत्वाच्या भावनेनं खेळतात. खूप चांगल्या प्रकारे आमचं बॉन्डिंग झालं आणि त्यानंतर त्यांच्याबद्दल कळलं, त्यामुळे तो आदर अधिक वाढला या सगळ्या पालकांबद्दलचा. म्हणजे अनेक जणांच्या 100 कोटींचे बिझनेस आहे, कोणी मोठे लेखक आहेत, कोणी व्याख्यानं देणारे आहेत, कोणाची चांगल्या पदावरती काम करणारे आहेत, पण ते इथं कधीच जाणवू देत नाहीत आणि ते सगळं जे काही आहे तो प्रोफेशनलिझम असतो, पण त्याचा पदाचा गर्व माझा असं काहीच कुठं कधी बघायला मिळालं नाही. ही नक्कीच चांगली बाब मला वाटते. धन्यवाद.